नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज माझ्यासोबत एक स्पेशल गाडी आहे, भारतातली सर्वात स्वस्त EV ज्याची किंमत सुरुवात होते 6,99,000 टियागो EV आज माझ्यासोबत आहे। हे टॉप मॉडेल आहे बरं का, 9,99,000 एक शोरूम प्राइस आहे। 24 kWhचा बॅटरी पॅक आहे। तर आज आपण या गाडीची रेंज टेस्ट प्लस रिव्ह्यू देखील करणार आहोत। त्यामुळे या गाडीच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील ना, त्याची सर्व उत्तरं माझ्यामध्ये या व्हिडिओमध्ये मिळून तुम्हाला जातील। आणि समजा तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। सो चला आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि रेंज टेस्टला सुद्धा सुरुवात करूया। बरं मित्रांनो, आता रेंज टेस्ट आपण चालू करतोय। जो ऑडोमीटर आहे तो आपण 0 करून घेऊया। त्याच्या आधी मी तुम्हाला काय माहिती देतो। इथे जर पाहिलं तर चार्ज 99% आता बॅटरी आहे। 100% होती, बट आता थोडीशी आम्ही मागे पुढे घेतली आणि थोडंसं कमी देखील असेल। सो 99% आता झालेले। रेंज 191 किलोमीटर दाखवते। तसं जर पाहिलं तर कंपनीच्या आहे त्याच्यासोबत 200 ते 215 किलोमीटर जर म्हणजे रिअल वर्ल्ड रेंज क्लेम करते बरं का। ऑडोमीटर इथे झालेला आहे 407 किलोमीटर, तो तुम्ही पाहून घ्या। आता ट्रिप बी जर पाहिलं तर त्याला देखील आपण 0 करूया। ओके, ट्रिप बी 0 झालेली आहे आणि त्यानंतर ट्रिप ए सुद्धा आपण 0 करूया। ट्रिप ए सुद्धा 0 झालेली आहे। ऑडोमीटर आहे 407। सो चला आता आपल्या जर्नीला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, रेंज टेस्ट आपण चालू केलेली आहे। थोडंसं गाडीच्या प्राइसिंग बद्दल आपण बोलूया। गाडीमध्ये जर पाहिलं 2 बॅटरी पॅक आहे। 19 kWhचा जो बॅटरी पॅक आहे लोअर, त्याच्यामध्ये 2 व्हेरियंट असणार आहे, प्युअर आणि स्मार्ट प्लस। प्युअर व्हेरियंटची किंमत आहे 6,99,000, स्मार्ट प्लस व्हेरियंटची किंमत आहे 8,49,000। 24 kWhचा जो बॅटरी पॅक आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 जे व्हेरियंट आहे ते असणार आहे। प्युअर प्लस ज्याची किंमत जर पाहिली तर ती असणार आहे 9,49,000 आणि क्रिएटिव्ह प्लस व्हेरियंट जर पाहिलं जे की आज आपल्यासोबत आहे टॉप मॉडेल, त्याची किंमत असणार आहे 9,99,000 एक शोरूम। ऑन रोडवरती तुम्ही महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी गेले तर हे टॉप मॉडेल जवळपास 10.5 ते 11 लाखाच्या दरम्यान ऑन रोड किमतीमध्ये जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। आता 2 बॅटरी पॅकचे जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये लाईफ टाईम बॅटरीची वॉरंटी आहे। लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी म्हणजे काय की 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी तुम्हाला मिळते या गाडीसोबत। तर ती फक्त तुम्हाला 24 kWhच्या बॅटरी पॅक सोबतच देण्यात आलेली आहे। जो 19 kWhचा बॅटरी पॅक आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड वॉरंटी आहे 1,80,000 किलोमीटर किंवा 8 वर्ष। आता फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला एक चांगलं जे डिझाईन आहे या गाडीचं पाहायला मिळतं बरं का। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे। रेन सेन्सिंग वायपर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात। LED हेडलॅम्प आहे। रात्रीच्या वेळेत थ्रो कसा आहे हे देखील थोडंसं संध्याकाळ झाल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा जो ओव्हरऑल प्लॅटफॉर्म आहे ना तो सेम आहे बरं का, आधीच्या टियागो सारखाच आहे। त्यामुळे व्हील बेस असेल, लेंथ असेल, इव्हन तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा या गाडीचा सेम मिळतो। आपण काय करूया, रिअर साईड चेक करूया। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ॲक्च्युअलमध्ये रिअरमध्ये जो लुक आहे ना गाडीचा तो नक्कीच चांगला आहे बरं का। इथे जर पाहिलं तर एक रिक्वेस्ट सेन्सर आहे बरं का, बट त्याला एकदम असा छोटा तो दिलेला आहे। तो कुठेतरी मोठा असायला पाहिजे होता, शोधण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम जो होऊ शकतो। इथे जर पाहिलं तर एक प्रॅक्टिकल बूट स्पेस तुम्हाला मिळून जातो। आम्ही जर पाहिलं तर एक कॅबिन साईज बॅग इथे ठेवलेली आहे, जे की माझ्या मते 2 कॅबिन साईज बॅग आणि एक छोटी पिशवी जी आहे ते इथे बसू शकते। गाडीमध्ये जर पाहिलं स्पेअर व्हील नसणार आहे। टायर पंक्चर किट जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। सो हे आहे बाहेरच्या साईडने फीचर्स। आता आपण थोडंसं आतल्या साईडला पाहूया। ओके, तर मित्रांनो गाडीच्या स्पेसबद्दल आपण थोडंसं पाहूया की फ्रंट आणि रिअर साईडला जो स्पेस आहे तो कसा आहे। सो हे जे सीट आहे हे मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे, पाहू शकता। ओके ठीक आहे, ही बेस्ट पोझिशन आहे। डोअरमध्ये तुम्ही 1-1 लिटरची बॉटल जी आहे ती ठेवू शकता बरं का। रिअरमध्ये किती स्पेस आहे, येस इनफ स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो बरं का। माझ्या मते चांगलं स्पेस मॅनेजमेंट इथे केलेलं आहे। फॅब्रिक सीट्स आहेत। तुम्हाला नवीन जे पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही इथे ॲडजस्ट जे आहे ते करू शकता। थोडंसं ग्रे कलरमध्ये जे आहे ते तुम्हाला जे ओव्हरऑल प्लास्टिक कलर आहे तो इथे पाहायला मिळतो। आणि समजा इथे 2च व्यक्ती बसू शकतात बरं का। तिसरा छोटा मुलगा बसला तर चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट होऊ शकतो, बट 3 ॲडल्ट इथे बसू शकत नाही। इथे तुम्हाला 3 पॉईंट सीट बेल्ट देण्यात आलेला आहे, बट हे पूर्णपणे प्लेन सीट आहे। कुठल्या आर्मरेस्ट नाही किंवा 30-40 रेशोचे जे सीट्स आहेत ते देखील इथे दिले जात नाही। इथे AC आहे जो की टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे, बट टाईप सी पोर्ट अगेन मिसिंग आहे, कारण की टाईप सी पोर्ट फक्त तुम्हाला पेट्रोल व्हेरियंटमध्ये रिअर साईडला मिळणार आहे। तुम्ही जो स्पेस हेडरूम तो पाहू शकता, म्हणजे ते इनफ स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो। स्पेस देखील चांगला आहे 2 व्यक्तींच्या हिशोबाने। टाटा टियागोच्या फर्स्ट रो मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला नवीन स्टेअरिंग व्हील ऑफर करण्यात आलेलं आहे। EV मध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोलचा जो ऑप्शन आहे हा देखील इथे देण्यात आलेला आहे।
गाडीमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड असणार आहे आणि पर्सनली तुम्हाला सांगतो, हे जे स्टेअरिंग व्हील आहे ना, हे खरंच राव एक नंबर क्वालिटीचं आहे. बट विषय असा आहे की हे व्यवस्थित आलाय नाही आहे, हे थोडंसं असं तिरकं मला ठेवावं लागतं, कारण की सरळ जर गेलं तर गाडी जरा राईट साईडला जाते. पण ठीक आहे, या गाडीमध्ये तो प्रॉब्लेम असू शकतो. एक नवीन जो डॅशबोर्ड आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. प्रीमियम वाटतो बरं का, म्हणजे हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना, हे सुद्धा थोडासा एक चांगला फील देतं. तुम्ही पाहू शकता हे AC वेन्स सुद्धा बाहेर जे आहे ते आलेले आहेत. तो एक फील आहे की चांगल्या पद्धतीने जे काम आहे ते केलेलं आहे. फिट अँड फिनिश लेवल टाटाच्या थोड्याशा प्लस मायनस राहिलेले आहे कायमच आपण पाहतो. ह्या बाबतीत जर विचार करायला गेला इथे तर AC वेन्स वगैरे चेंज करण्यात आलेले आहेत. थोडंसं इझी मटेरियल झाले बरं का, म्हणजे असं हार्ड वाटत नाही. पण ठीक आहे, लेट सी, थोडंसं यूज टू झाल्यानंतर आपण पाहूया. बाकी जर आता सध्या जर पाहिलं तर मला असंच खूप मेजर जो पॅनल गॅप्स वगैरे हा कुठे इथे जाणवत नाही. काही काही ठिकाणी आहे, बट लेट सी, पाहूया आपण. इथे R&Dचे जे मोड आहेत ते देण्यात आलेले आहेत, जे की तुम्ही इथनं जो ड्राईव्ह सिलेक्टर आहे तो सेट करू शकता. इथे 2 मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे, बट अनफॉर्च्युनेटली इथे वायरलेस चार्जर नाही आहे. वायरलेस चार्जर तुम्हाला मिळणार आहे फक्त पेट्रोल व्हेरियंटमध्ये. येस, पेट्रोल व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. इथे ऑटोमॅटिक AC तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे, जो की तुम्ही पाहू शकता. 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो कॅमेरा क्वालिटी तुम्ही एकदा पाहून घ्या. एक चांगली कॅमेरा क्वालिटी जी आहे ते तुम्हाला ही गाडी ऑफर करते बरं का. सो अशी काही कॅमेरा क्वालिटी तुम्हाला मिळते. वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले गाडीमध्ये देण्यात आलेले. इथे बटन जर पाहिले तर 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. चार्जिंग जो कॅप आहे ते तुम्ही इथनं ओपन करू शकता. हॅझर्ड लाईटचं बटन आहे. ब्रेकिंग रिजनरेशन तुम्ही इथनं प्लस मायनस करू शकता. बट एक गोष्ट अशी आहे की गाडीमध्ये जर पाहिलं कुठलेही डेडिकेटेड लॉक अनलॉकचं बटन नाही, जे आपण डोअर लॉक अनलॉक करतो आतल्या साईडने. तुम्हाला सिम्पली इथे जो लॉक करण्याचं जे नॉब आहे इथनं जे आहे ते तुम्हाला गाडी लॉक अनलॉक करावी लागणार आहे, जे की माझ्या मते इथे एक जे बटन आहे ते देता आलं असतं बरं का. बाकी स्क्रीन मोठी आहे, 12.3 इंचेसची आहे. अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते. आयरा कनेक्ट देखील आहे, जे की माझ्या मते चांगलं आहे. इथे देखील एक स्क्रीन देण्यात आलेली आहे बरं का. सो बेसिकली हे बघा, एवढी जी स्क्रीन आहे ही असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर इन्फॉर्मेशन पाहू शकता. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, लेफ्ट साईडचा डोर ओपन आहे तो इथे दिसतोय तुम्हाला. इथे चार्ज किती आहे, रिजनरेशन ब्रेकिंगचे लेवल, त्यानंतर इथनं तुम्ही ड्राईव्हची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो अशी मल्टी इन्फॉर्मेशन जी स्क्रीन आहे ही तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता फील येतो बरं का, चांगला फील येतो ज्यावेळेस आपण गाडी चालवतो. आणि ORM जर पाहिले तर तुम्ही इथनं जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ना, तर त्याचं जे डिझाईन आहे ते चेंज करण्यात आलेले आहे, जे की आपण टाटा पंचमध्ये पाहिलेलं होतं. तसेच जे आहे ते तुम्हाला इथे एक चांगला जो फील आहे तो देखील येतो बरं का. बाकी सीट्स क्वालिटी चांगली आहे. हा जो पोर्शन आहे थोडासा वर आलेला आहे. मॅन्युअली जो हँडब्रेक आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे 2 कप फोल्डर आहे. फिट अँड फिनिश लेवल जरा बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झाल्यासारखं वाटतं बरं का मला ह्या गाडीमध्ये. बट यूज टू झाल्यानंतर देखील पाहूया. इथे आमरेजच्या खाली देखील जागा आहे आणि इथे 12 वोल्टचा पॉवर सॉकेट आहे. वॉलेट वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. LED लाईट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आयरन जर पाहिला हा डे नाईट आहे. प्लस इथे एक व्हेनिटी मिरर देखील तुम्हाला मिळून जातो. इथे तिकीट होल्डर जो तो देण्यात आलेला आहे. सो असं काय, आता काय करूया, गाडी चालू आहे कारण की संध्याकाळ होत आलेली आहे, त्यामुळे थोडंसं रेंज टेस्ट देखील करूया आणि गाडी चालवण्यामध्ये कशी हे देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, तर मित्रांनो आता 80% जर पाहिलं तर बॅटरी आहे, म्हणजे 20% आपली बॅटरी संपलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 41 किलोमीटर जे आहे ते गाडी चाललेली आहे. भरपूर पाऊस सुरू झालेला आहे बरं का. आणि गाडीमध्ये रेन सेन्सिंग वायपर जे आहे ते दिले जातात, जे की आता तुम्ही पाहू शकता ॲटो रेन सेन्सिंग वायपर आहे. वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्ले. सो असं काही तुम्हाला ओव्हरऑल जो व्ह्यू आहे हा या गाडीचा पाहायला मिळतो, जो की माझ्यामध्ये ओव्हरऑल एक फ्रेश जो तुम्हाला इंटिरियरचा एक्सपिरियन्स हा इथे येणार आहे. प्लस आता समजा मला लेन चेंज करायची तर मी ह्या लेनला पाहू शकतो मागच्या साईडला गाडी आहे की नाही, आणि देन मग मी लेफ्ट साईडला माझी गाडी घेऊ शकतो. सो हे फीचरसुद्धा या गाडीमध्ये जर पाहिलं देण्यात आलेले, जे की माझ्यामध्ये एंट्री लेवलमध्ये जर पाहिलं ना तर हे जे फीचर्स आहे लवकर कोणी द्यायला मागत नाही बरं का, कुठलीच कार कंपनी. बट टाटाने इथे दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना ॲप्रिशिएट नक्कीच आपल्याला करावं लागेल. बाकी तर काय, किती रेंज देईल गाडी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही 2 व्यक्ती ट्रॅव्हल करत आहोत गाडीमध्ये बरं का, आणि पूर्णपणे हा हायवे जो रन आहे तो असणार आहे. मित्रांनो रेस टेस्ट करतोय, पण एवढा पाऊस आलाय ना खूप भयानक, कंटिन्यू पाऊस चालू आहे. जस्ट एक अपडेट, पाऊस भरपूर चालू आहे बट रेंज टेस्ट आपली थांबणार नाहीये.
50% बॅटरी ड्रेन झालेली आहे. 97.5 किलोमीटर गाडी चाललेली आहे. अजून आपण हायवेवरतीच रन करणार आहोत आणि आम्ही आहे ना एक 30 किलोमीटर असा आणि 30 किलोमीटर असा जो पॅच आहे तो आम्ही कव्हर करतोय. सो जेणेकरून हायवेमध्ये जी रेंज आहे मॅक्झिमम ही किती भेटेल तुम्हाला याच्या बाबतीत थोडीशी जी अपडेट आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येईल. प्लस सिटीमध्ये किती मायलेज देते, जे रेंज आहे ते किती देते याच्याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवले, बट तो थोडासा लेट येईल. ज्यावेळेस फ्लीटमध्ये टाटा मोटर्स ही गाडी आपल्याला घरी पाठवेल ना त्यावेळेस पुण्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपण ही गाडी चालू आहे. देन मग आपल्याला तो जो एक्सपिरियन्स आहे ना तो देखील येईल. सो चला अजून एक तासभर लागेल मला 100 किलोमीटर कंप्लीट करण्यासाठी. लेट्स सी. ओके, जस्ट एक अपडेट. 25% बॅटरी राहिलेली म्हणजे 75% आपण ड्रेन केलेली आहे. बट मी तुम्हाला एक्झॅक्ट किलोमीटर आता दाखवणार नाही. ऑडोमीटर तुम्ही पाहून घ्या, 556 किलोमीटर झालेलं आहे ऑडोमीटर. तर आता डायरेक्ट आपण शेवटी भेटूया. जे आपल्या टोटल जी रेंज आहे, पाणी पा किती एवढं भयानक पाऊस चालू आहे ना की विचारू नका, एवढा पाऊस चालू आहे. पण ठीक आहे, आता मी पण हॉटेलला निघणार आहे. अजून थोडंसं एक राऊंड मारली हायवेवरती आणि मग हॉटेलला जाईल आणि तिथेच तुम्हाला एक्झॅक्ट मी सांगतो की आपल्याला टोटल जी रेंज आहे ती किती मिळालेली आहे. ओके, तर आता फक्त 10% बॅटरी इथे शिल्लक आहे. आणि काय झालं माहिती आहे, गाडीचं जे स्पीड आहे ते कमी झालेलं आहे. एक 55 किलोमीटरच्या प्रति तासाचं जे स्पीड म्हणजे 55चे जे स्पीड लिमिट आहे 10% बॅटरी झाल्यानंतर त्याच्या खाली ज्यावेळेस तुमची बॅटरी येते ना तर तिथे स्पीड लिमिट येऊन जातं. सो आम्हाला देखील स्पीड लिमिट आलेलं आहे. मला 19 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे, जे की तुम्ही इथे पाहू शकता. आता स्लो स्पीडने पुढे मला जावं लागणार आहे. गाडीचे अशी जी अपडेट आहे ती आता आहे, त्याच्यामध्ये तुमचं स्पीड कमी होतं 10%च्या खाली बॅटरी आल्यानंतर. ओके, तर मित्रांनो फायनली आपण हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत. 4% इथे जी बॅटरी ती शिल्लक आहे आणि ऑडोमीटर तुम्ही पाहू शकता 608 किलोमीटर आणि आपली गाडी चाललेली आहे 201.6 किलोमीटर. सो जवळपास 200 ते 210 किलोमीटर गाडी चाललेली आहे. हायवेवरती चालवली आहे बरं का, आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण सिटीमध्ये नाही चालवली, हायवे रन होता आणि आम्ही थोडंसं एक्सपर्ट आहोत गाडी चालवण्यामध्ये, त्यामुळे तिथे देखील थोडीशी रेंज आहे ते चांगल्या पद्धतीनं कशी घ्यायची हे माहिती असतं. सो तुम्ही 4-5 व्यक्ती ट्रॅव्हल करत असाल तर माझ्या मते 180 ते 200 किलोमीटरच्या दरम्यान तुम्ही रेंज घेऊ शकता. भरपूर असं होतं जे फर्स्ट बायर असतात ना EVचे, त्यांना चालवण्यामध्ये थोडासा जो ज्याला आपण म्हणतो ना की मिसमॅनेजमेंट होतं, त्यामुळे थोडीशी जी रेंज आहे ती प्लस मायनस होते. पण ठीक आहे, अशी रेंज दिलेली आहे आपल्याला. गाडीबद्दल जर विचारेल, गाडी बंद करूया बरं का. ओके, तर मित्रांनो माझ्या मते एक 9 ते 10 लाखाच्या बजेटमध्ये जर पाहिलं टियागो EV तुम्हाला एक अराऊंड 200 किलोमीटरची रेंज देखील देईल. आपण सिटी रनसुद्धा करणार आहोत, म्हणजे सिटीमध्ये मायलेज किती देते नाही, रेंज किती देते. ज्यावेळेस ही गाडी फ्लीटमध्ये येईल आपल्याकडं, ज्यावेळेस टाटा मोटर्स पाठवतो त्यावेळेस पुण्यामध्ये आपण या गाडीची रेंज नक्कीच घेऊया. बट माझ्या मते एक चांगला प्रोडक्ट आहे. चांगली गाडीमध्ये जर पाहिलं तर फिट अँड फिनिश लेवल असेल किंवा चांगला जो अपडेट आहे ती या गाडीमध्ये आलेलं आहे, जे की आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला एक फ्रेश फील येईल. प्लस डेली कम्युटर सेगमेंटमध्ये जर विचार केला तर जिथे तुमचं एक फिक्स रनिंग आहे एक 100 ते 150 किलोमीटरच्या दरम्यान, ज्या ठिकाणी तुम्हाला 70 किलोमीटर जायचं आहे, 70 किलोमीटर यायचं आहे किंवा डेली तुमचं सिटी रनिंग जास्त आहे, तर तिथे माझ्या मते हा एक चांगला जो ऑप्शन आहे हा होऊन जातो. 10 लाखाच्या बजेटमध्ये. बॅटरी वॉरंटी आहे लाईफ टाईम. आता भरपूर लोकांना वाटेल की लाईफ टाईम म्हणजे पूर्ण लाईफ, तर असं नसतं. गाडीचं जे लाईफ आहे ते 15 वर्षांचं असतं. सो 15 वर्ष तुम्हाला जी बॅटरी वॉरंटी ती देखील कंपनी जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीसोबत देते. सो तो एक देखील एक चांगला ऑप्शन आहे. बट टाटा मोटर्सला एक विनंती आहे की तुम्ही सर्व्हिस जी शोरूममधून सर्व्हिस भेटते तिथे थोडंसं लक्ष द्या. तिथे भरपूर लोकांना जो प्रॉब्लेम आहे तो येत आहे. सो गाडीबद्दल हे काय होतं, तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.